देशाची आर्थिक राजधानी जरी असेल तरी त्याच्या पाठी एक मोठा इतिहास आहे। एक स्वातंत्र्यवीर लढा याच मुंबईने दिला, म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं। चलो भारत का जे एक नारा होता ते ऑगस्ट क्रांती मैदान, आणि त्यानंतर जे एक क्रांती झाली ते म्हणजे धर्माच्या रूपाने। धर्मात आलेला तो रूप म्हणजे ह्या गणेशोत्सव। हाच गणेशोत्सव जो देवाऱ्यातून रस्त्यावरती आणला तो म्हणजे टिळकांनी। त्याचे कारण होतं की स्वातंत्र्यवीराचा जो लढा आहे हा सर्वसामान्यापर्यंत पोचावा आणि सर्वसामान्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना तो लढा कळावा। त्याच केशवजी नाईक चाळीमध्ये आहे मी, आणि त्याच संदर्भात आपल्याशी थेट बोलायला विनोद सातपुते आहेत, ह्याच मंडळाचे ट्रस्टी आहेत। त्यांच्यासोबत आपण थेट संवाद साधूया। सर, जर बघाल तर हा एक लढा होता तो आज उत्सवात विलीन झाला आहे। यंदाचं हे कितवं वर्ष आहे आणि ह्याच्यातली परंपरा आणि संस्कृती कशा पद्धतीत जपली जाते? नमस्कार, मी विनोद सातपुते। हे उत्सवाचं 132वं वर्ष आहे। 1893 साली लोकमान्यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यासाठी लोकांना आवाहन केलं, तर आम्ही मुंबईतले पहिले रहिवासी ते लोकमान्यांचे सहकारी वेदशास्त्र संपन्न नरहरशास्त्री गोडसे आणि रावबहादूर लिमये इकडे राहत होते। त्यांनी त्या पहिल्या वर्षी पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर आज तागायत परंपरागत हा अखंडपणे 132वं वर्ष आम्ही साजरा करतो। जर बघाल तर ही मूर्ती त्यावेळेस कशी होती आणि आता कशी आहे, किती याच्यामध्ये बदल झाला, कशा पद्धतीत आहे? मूर्ती पहिल्यापासून हीच मूर्ती आहे। या मूर्तिकाराची 5वी पिढी आहे। मोरे म्हणून धोबीवाडीत आहेत, त्यांच्याकडनं आणतो। मूर्तीत कधीही बदल झाला नाही आहे आणि आगमन विसर्जनसुद्धा पालखीत नव्हतं। आमची स्वतःची पालखी आहे आणि ती परंपरा आम्ही जपली आहे। मूर्ती ती सेम आहे, त्या साईज सेम 2 फुटाचीच मूर्ती आहे, त्याच्यात बदल वगैरे काही नाही आहे। जर बघाल तर ह्या इकडे आता सध्या विकासाचं एक नवीन समीकरण बनत आहे, तर ह्यामध्ये ही परंपरा आणि संस्कृती तशीच पुढेपर्यंत टिकेल का? परंपरा तर टिकेलच, कारण का बदल हा म्हणजे आपल्याला ॲक्सेप्ट करायला नियमच आहे। म्हणजे चेंज इज कॉन्स्टंट, तर तुम्हाला बदल ॲक्सेप्ट करायला पाहिजे। आता चाळी जुन्या झाल्या आहेत, लोक मग राहत नाहीत, लोक सोडून जातात आणि चाळी जरी म्हणजे टॉवर जरी झाले, बदल जरी तरी उत्सव होणार। आता उत्सवाचं पद्धत तीच राहणार। आता हे फक्त सराउंडिंग बदलेल, बाकी काय नाही। एक शेवटचा प्रश्न, जो विचार होता तो म्हणजे सर्वसामान्यांना जवळ चळवळ उभी करायची आणि तो उत्सव तयार झाला, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जी मूर्ती जी आम्ही पाहतोय ती अतिशय कमी हाईटची आहे आणि एक संस्कृती जपते। पण सध्याच्या परिस्थितीला सगळ्यात मोठ्या मूर्त्या मांडल्या जातात, ढोल ताशाच्या जागी डीजेचा वापर। तर ह्याकडे कसे बघतात आणि एक मंडळाची ही परंपरा दुसऱ्यांनी पण लाभावी यासाठी काय करा? काय माहिती आहे का, आता ही गणेश ही बुद्धीची देवता आहे, कळलं की नाही? तर सर्वात महत्त्वाचं काय की उत्सवात बदलण्यापेक्षा आपल्यात बदल व्हायला पाहिजे। तर लोकांनी ते विचार केला पाहिजे कुठची गोष्ट हे करताना की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, काय बघायचं आहे। तर ते सर्व येणाऱ्या भक्तांनी आणि उत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे। विनाकारण कॉम्पिटिशन आणि मोठी मूर्ती करून त्यात आपल्यात काय बदल घडत नाही ना। नुसती गर्दी येते आणि आपण दमतो आणि उत्सव जातो। आपल्यात काहीतरी चेंज व्हायला पाहिजे, कारण गणपती बुद्धीची देवता आहे। तर कुठची गोष्ट डोकं वापरून बुद्धी वापरून करायला पाहिजे, तरच फायदा आहे। नक्कीच याने एक मोठा संदेश दिलेला आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघालचा हा गणाचा अधिपती म्हणून गणपती म्हटलं जाते। म्हणजे गुणात ज्यावेळेस तुमचे चांगले बदल होतील त्याच वेळेस तुम्ही समाजात बदल करतात, म्हणूनच या गणाच्या अधिपतीला गणराया म्हणून बोललं जातं। आता हाच विचार आणि हाच संदेश जर सर्वसामान्यांनी जर घेऊन गेले आणि आपल्यामध्ये बदल केला चांगल्यासाठी, तरच चांगलं आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील सह चेतन काशीकर, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई।